नागपुर के धरतोली इलाके में एक 16 वर्षीय नाबालिग लड़की को स्कूल बस ड्राइवर द्वारा अगवा करने की सनसनीखेज घटना सामने आई है। 3 अगस्त की रात 10:30 से 11 बजे के बीच लड़की के परिजन थाने पहुंचे और बताया कि उन्हें एक अनजान नंबर से कॉल आया था, जिसमें एक युवक ने कहा कि वो उनकी बेटी को लेकर जा रहा है और जो करना है कर लीजिए। धमतरी पुलिस ने तत्काल उस नंबर की लोकेशन ट्रेस की और पीएसआई के नेतृत्व में टीम ने आधे घंटे के अंदर लड़की और आरोपी को हिरासत में लिया। आरोपी की पहचान फुलेश्वर उर्फ सोनू सीताराम साहू उम्र 26 वर्ष निवासी दंतेश्वरी उदयनगर झोपड़पट्टी के रूप में हुई है, जो उसी स्कूल का बस ड्राइवर है जहां लड़की पढ़ती थी। आरोपी ने लड़की को प्रेम जाल में फंसाकर छत्तीसगढ़ ले जाने की योजना बनाई थी। अब आरोपी पर पॉक्सो एक्ट के तहत मामला दर्ज कर लिया गया है। दिनांक 3/8/25 रोजी रात्री 10:30 ते 11 वाजताच्या दरम्यान आमच्याकडे तक्रारदार आले आणि त्यांनी म्हटलं की आमची जी मुलगी आहे 16 वर्षाची ती निघून गेलेली आहे कुणालाही न सांगता आणि 5 मिनिटापूर्वी अननोन नंबरवरून फोन आलेला आहे आणि त्या फोनवरून एक मुलगा बोललेला आहे की मी तुमच्या मुलीला घेऊन जातोय, तुम्हाला जे करायचं ते करून घ्या। असं कळताच आम्हाला एक तात्काळ आम्ही त्या नंबरवरून लोकेशन ट्रेस केलं आणि त्या लोकेशनवरनं आमच्या टीमनी पीएसआय त्या टीममध्ये सर्वात जास्त मेहनत होती। पीएसआय हैदर सनदे, पीएसआय धनाजी मारकवाड, पीएसआय शिरोळे आणि त्यांची टीम पोलीस कॉन्स्टेबल उत्तम, माणिक, ऋषभ या सगळ्यांनी ही केलेली आहे कारवाई। आणि आम्ही अर्ध्या तासामध्ये मुलीला आणि समोरच्या आरोपीला आम्ही अटक केलेली आहे, ताब्यात घेतलेला आहे। आणि त्या आरोपीचं जेव्हा आम्ही बाकीची माहिती काढली तेव्हा हा जो आरोपी आहे, जी मुलगी ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेच्या स्कूल बसचा ड्रायव्हर होता। तर त्या गाडीमध्ये येताना जाताना त्या ड्रायव्हरनी त्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्या प्रेमाचा लोभ दाखवून तो तिला छत्तीसगड येथे घेऊन जाण्याच्या तयारीत होता। तर अशा पद्धतीने आपण त्यांना तात्काळ त्या मुलीची आपण सुटका केलेली आहे। आता त्याच्यावर आरोपीवर आपण आणखी पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहे। त्या आरोपीचं नाव आहे फुलेश्वर उर्फ सोनू सीताराम साहू, वय 26 वर्ष, राहणार दंतेश्वरी देवनगर झोपडपट्टी बजाजनगर। आता सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे। 8 तारखेपर्यंत आपल्याला पोलीस कोठडी मिळालेली आहे।